तर शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे आपल्यासोबत जोडले गेले। केदारजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आत्ताच संजय शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय वाटतं या आरोपांबद्दल? आपण जर का बघितलं असेल की धर्मवीर 1 मध्ये शेवट असा दाखवलाय की एकनाथजी शिंदे हे दिघे साहेबांचा मृत्यू झाल्यावरती त्यांना खांद्यावरती घेऊन जातात। याचा अर्थ असा आहे की ते शेवटच्या क्षणाला ते तिकडे होते। जर का संजय शिरसाट असं म्हणत असतील तर त्यांचा रोग खऱ्या अर्थाने कोणाकडे आहे, हा एक पहिला प्रश्न। दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की संजय शिरसाट जे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते त्यांना महामंडळावरती कुठेतरी ऍडजस्ट केलं गेलं, ह्याच्या नैराश्यातून तर ते बोलत नाहीयेत ना। 2, तिसरी गोष्ट, 23 वर्ष तुम्ही जे या चौकशीच्या बाबतीत बोलताय, 23 वर्ष तुम्हाला आठवलं नाही दिघे साहेबांच्या बाबतीत काय झालं? जे सर्वसामान्य जनतेचं दैवत होतं, तुमचं दैवत होतं, त्या दैवतावरती जेव्हा घाला घातला गेला तेव्हा तुम्ही काय करत होतात? आणि जर का तुम्हाला या 23 वर्षात तुम्हाला या गोष्टी आठवल्या नाहीत, याचा अर्थ तुमचा स्वार्थ कुठे होता का? मग या स्वार्थी राजकारणापोटी तुम्ही बोलला नाहीत का? आणि जर का आपल्या बापावर आपल्या दैवतावरती घाला पडतोय आणि ते आपण बघत बसायचं आणि त्याच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही, पण त्याच्या विरोधात जाऊन आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद ही सगळी उपभोगायची, ही कुठची पद्धत? ही कुठची संस्कृती, कुठचे संस्कार? मला असं वाटतं की हे घाणेरडं राजकारण साहेबांच्या बाबतीत वेळोवेळी जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा हे स्वार्थी राजकारण चालत आलेलं आहे आणि त्याचा मी निषेध करतो। हे अत्यंत दुर्दैव आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून हे सांगतो की ह्यांच्याकडे कोणतेही पुरावे असतील तर दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून आणि त्यांना मी आग्नी दिलेली आहे, त्या अनुषंगाने या लोकांनी पुरावे आणावे। केदार दिघे सगळं राजकारण सोडून कोर्टाची पायरी चढायला तयार आहे। केदारजी, नेमकंच मला तुम्हाला अगदी याच विषयाकडे आणायचं होतं। आपण म्हटलं त्याप्रमाणे त्यावेळी दिघे साहेबांना अग्नी देण्यात आला तेव्हा तुम्ही अगदी 19-20 वर्षांचे होतात, अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे। त्यावेळेला नेमकं काय झालं अशी चौकशी व्हावी असं संजय शिरसाट म्हणतात, त्यांचा रोख नेमका कोणाकडे दिसतोय आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमकं हे का आता समोर येत आहे, काय वाटतं तुम्हाला? मी साहेब आपल्याला सांगतो की नुसतं आजच नव्हे तर ह्या अगोदर देखील जे अनेक नेते वेळोवेळी दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत ह्या प्रश्नचिन्ह ज्यांनी निर्माण केला त्या वेळेला मी त्यांना तेच सांगितलंय, अहो ज्याच्या कोणाकडे आहे त्यांनी ते पुरावे समोर आणावे। फक्त वेळोवेळी तुमच्या निवडणुका आल्या की तुम्ही हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार, त्याच्या बाबतीत फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आणि सांगायचं ही योग्य वेळ नाही। मग योग्य वेळ कधी? 23 वर्ष होऊन गेली, तुमचे 23 वर्षामध्ये योग्य वेळ आलीच नाही। अहो उद्या माझ्या वडिलांच्या बाबतीत झालं किंवा तुमच्या वडिलांच्या बाबतीत झालं तर आपण तमाशे नाही ना बघणार। तुम्ही कुठची वाट बघताय आणि अजून काय उपभोगायचंय तुम्हाला? तुम्हाला मंत्रिपद मिळाली, आमदारकी मिळाली, एवढे वर्ष तुम्ही सत्ता उपभोगताय, एवढे वर्ष तुम्हाला जी पदं पाहिजे होती ती तुमच्या पदरात पडली। याच्या पलीकडे जाऊन देखील स्वार्थी राजकारण आणि ते देखील दिघे साहेबांचं नाव वापरून, याला कुठेतरी तर मर्यादा आहेत की नाही? की महाराष्ट्राची संस्कृती सगळी संपलेली आहे, एवढ्या खालच्या थराचं राजकारण करण्याची गरज आहे का? आणि जर का असेल तर तुम्ही समोर आणा ना, मी तयार आहे। मी कधी नाही बोललो नाही, मी अनेक लोकांना सांगितलेले ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की अहो माझं कर्तव्य आहे, मी जर का माझ्या वडिलांप्रमाणे दिघे साहेबांना पुतण्या म्हणून जर का मी आग्नी दिलेली आहे तर माझं प्रथम कर्तव्य आहे की माझं सगळं सर्वस्व सोडून मी त्यांच्यासाठी न्याय मागितला पाहिजे। ती न्याय मागण्याची तयारी माझ्यामध्ये आहे, ती हिंमत आहे आणि त्या अनुषंगाने मी कोर्टाची पायरी चढायला तयार आहे, पण फक्त लोकांना संभ्रमात ठेवायचं आहे कितपत योग्य? अगदीच। केदारजी, धन्यवाद, तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल।